आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। आपल्या सर्वांना हे सिद्ध करावं लागेल की आपण युद्धभूमीवर आपल्या शस्त्रांचा अपमान करण्यासाठी नाही आलोत। प्रतिज्ञा करा की आपण सर्व उद्या पितामह भीष्मांनी केलेल्या आजच्या संहाराचं कठोर उत्तर देऊ। आम्ही प्रतिज्ञा करतो, आम्ही प्रतिज्ञा करतो, आम्ही प्रतिज्ञा करतो, आम्ही प्रतिज्ञा करतो। आक्रमण! आक्रमण! आणि दिवस उजाडताच परत भीषण अशा युद्धाला सुरुवात झाली। दोन्ही बाजूंच्या सेना द्वेषाने एकमेकांवर तुटून पडल्या। तलवारी, भाले, गदा एकमेकांशी भिडू लागल्या। दोन्ही बाजूंनी बाणांचा वर्षाव होऊ लागला। भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अर्जुन, भीम सारे रथी महारथी शत्रू सैन्यावर तुटून पडले आणि शेकडो हजारो सैनिकांचे प्राण घेऊन महाभारताच्या या महायुद्धाचा अजून एक दिवस मावळला। आपला पराजय तर निश्चितच आहे आचार्य। ज्या पक्षात वासुदेव कृष्ण आणि धनंजय अर्जुन आहेत त्या बाजूचा तर निश्चितच विजय होईल। आपल्या सर्वांच्या चिंतेचं कारण
हा पराजयच आहे, जो आपण टाळू शकत नाही. परंतु आचार्य, मी पराजयामुळे विचलित नाहीये आणि नाही मी हार मानलेली आहे. माझ्या चिंतेचं कारण हे आहे की ज्या पांडवांवर मला माझ्या ममतेचा वर्षाव करायला हवा, त्याच पांडवांवर मी बाणांचा वर्षाव करतोय. बाणांचा वर्षाव. आचार्य, युद्ध कुशलतेसाठी मी पांडवांचा गौरव करण्याऐवजी मला त्यांच्याशी युद्ध करावं लागतंय. आचार्य, ही सगळी माझी आपली मुलं आहेत. यांचा ज्येष्ठ असल्याच्या नात्याने मला यांचा आधार बनायला हवं होतं. पण मी तर यांचा मृत्यू बनलेलोय. आचार्य. आचार्य, नशिबाने मला एका विचित्र वळणावर आणून उभं केलेलं आहे. आपण आपल्या तलवारींनी इतिहास तर बदलू शकतो, परंतु विधात्यानं लिहिलेला एक शब्दही बदलू शकत नाही. हो, हे माझं दुर्भाग्य आहे की ना मला धृतराष्ट्र समजू शकला ना दुर्योधन. त्यांना माहित नाहीये आचार्य की कौरवांचा विनाश थांबवण्यासाठीच मी युद्धात सहभागी झालोय. ज्या दिवशी माझा पाडाव होईल त्या दिवशी कुरुकुलाच्या विनाशाची निश्चितच सुरुवात होईल. पितामह, तुम्ही तुमच्या पतनाच्या गोष्टी करून आम्हाला दुःखी करू नका. हे गंगापुत्र, तुम्हाला तर इच्छा मृत्यूचं वरदान प्राप्त आहे. तेच वरदान तर आज मला शापासारखं वाटतंय. आचार्य, ज्या यातना मी भोगतोय त्या तर मृत्यूहूनही भयंकर आहे. या युद्धाला थांबवण्यासाठी आपण दुर्योधनाला परत समजावायला हवं. परंतु दुर्योधन आपलं ऐकेल का? अवश्य ऐकेल आचार्य, अवश्य ऐकेल. जर तुम्ही युद्ध करायला नकार दिलात तर त्याचे डोळे उघडतील. जर आपण युद्ध करण्यास नकार दिला तर आपली अपकीर्ती होईल. नको पितामह, नको. शांतीचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. आपण चक्रव्यूहामध्ये फसलो आहोत. पण तुम्हाला तर चक्रव्यूहाची रचना करता येते आणि तुम्हाला चक्रव्यूह उद्ध्वस्तही करता येतं. मग तुम्ही आम्हाला या चक्रव्यूहातून बाहेर नाही काढू शकत? हे पितामह, नशिबाने रचलेल्या या चक्रव्यूहातून कसं बाहेर पडता येईल हे तर मलाही माहित नाही. तरीही आपल्याला काही ना काही प्रयत्न तर करावेच लागतील. काय करायचं आता? काय करायचं? धनासाठी मी कधी दुर्योधनाचा दास बनलो हे मलाही कळलं नाही. आणि माझ्यामुळे हे कृपाचार्यही हस्तिनापूरच्या चक्रव्यूहात फसले. आणि आता मला पश्चाताप होतो आहे की मी माझ्या शस्त्रविद्येचा व्यापार का केला. त्या चुकीचं फळ मला मिळत आहे. धिक्कार आहे माझ्यावर, धिक्कार आहे. शांत व्हा आचार्य, तुम्ही शांत व्हा. असा विचार करून स्वतःला इतक्या यातना देऊ नका आचार्य, नका देऊ. आता शांत व्हायचीच वेळ आली आहे कृपाचार्य. कायमचं शांत व्हायची वेळ. संपूर्ण आयुष्य अशांतच राहिलो आहे मी. हो आचार्य,
मी पण नेहमी चिरशांतीच्या शोधात होतो, आणि आता कुठे मला समजलं की केवळ मृत्यूच मला चिरशांती देऊ शकतो. केवळ मृत्यूच मला चिरशांती देऊ शकतो. सूर्य उजाडताच महाभारताच्या त्या विराट युद्धाचा अजून एक रक्तरंजित दिवस उजाडला. रथी महारथी आपल्या सेनांसह शत्रूवर तुटून पडले. दोन्ही बाजूंनी पायदळ पायदळाला, घोडदळ घोडदळाला भिडलं. अनेक संहारक अस्त्रांचा वापर होऊ लागला आणि त्यामुळे शेकडो सैनिक मृत्युमुखी पडू लागले. पितामहा, तुम्ही तुमचं दायित्व आठवा. काहीही करून त्या अर्जुनाला थांबवा. तो आपल्या मार्गातला अडसर आहे. हटवा त्याला. मग आपण विजयी होऊ. नक्कीच विजयी होऊ. दुर्योधना, मी अर्जुनाच्या बाणांच्या वादळाला तर थांबवीन, पण मी त्याचा वध करणार नाही. सारथी, आमच्या युवराजांच्या आज्ञेप्रमाणे आमचा रथ अर्जुना समोर घेऊन चल. हे पार्था, बहुतेक दुर्योधनाच्या अपमानाचा सूड उगवण्यासाठी स्वतः भीष्म पितामह तुझ्याशी युद्ध करायला येत आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष दे. जर या क्षणी तू पितामहांना थांबवलं नाहीस तर पितामहांच्या नेतृत्वाखाली कृपाचार्य, द्रोणाचार्य, शल्य आणि जयद्रथासारखे योद्धा पांडव सेनेचा विनाश करतील. केशवा, मी पण पितामहांशी युद्ध करायला उत्सुक आहे. थांब. हे अर्जुना, दुर्योधन तुझ्या शौर्याची प्रशंसा करत होता. पितामह, तुम्ही मला जी शौर्याची शिक्षा आणि दीक्षा दिली आहे, मी तर केवळ त्याचा मान ठेवत होतो. तुझे हे शब्द केवळ तुझ्या पितामहांचा आदर ठेवायलाय. खरं तर हे आहे की तुला युद्ध करायची दीक्षा वासुदेवांनी दिली आहे. आणि आता याच शिक्षणाची परीक्षा आहे, कारण आता मला तुम्हाला तोंड द्यायचंय. तर मग सावधान हो. हा भीष्म अपकीर्तीला घाबरतो. माझ्यावर हा आरोप लावलाय की मी तुझ्याशी मनापासून लढत नाही.
त्यामुळे तू यावेळी मला तुझा पितामह समजू नकोस. या क्षणी ना तर मी तुझा पितामह आहे आणि नाही तू माझा लाडका नातू आहेस. माझ्या बाणांचा सामना करण्यासाठी तयार हो अर्जुना. हे संजय, हा कृष्ण एक कुशल सारथीच नव्हे, एक कुटील राजकारणीही आहे. जर कृष्णाच्या रणनीतीप्रमाणे अर्जुन पितामह भीष्मांच्या बाणांचा प्रतिबंध करण्यात सफल झाला तर मग आपल्या सेनेचं रक्षण कोण करेल? बघितलंस अर्जुना, हा माझे गुरु परशुरामांच्या विद्येचा परिणाम आहे. आणि पितामह, ही विद्या मी माझे गुरु द्रोणाचार्यांकडून शिकलो आहे. कृपाचार्य, द्रोणाचार्य, शल्यराज आणि सिंधू नरेश जयद्रथ, तुम्ही सगळे पितामहांची मदत करायला जा. यावेळी अर्जुन वाचता कामा नये. जशी आज्ञा युवराज. जशी आज्ञा युवराज. चल सारथी. सारथी, रथ पुढे घेऊन चल. चल सारथी. चल सारथी. पितामह, तुमच्यासारखाच मीही माझी अपकीर्ती सहन नाही करू शकत. शेवटी मी तुमचा नातू आहे. माझ्यावर पण आरोप करतात की मी पण तुमच्या बरोबर मनापासून युद्ध करत नाही. मी तुमच्या बाणांच्या जखमा तर झेलू शकतो, परंतु या आरोपांना सहन करू शकत नाही. मग ठीक आहे, तर तू मनापासून युद्ध कर पार्था, मनापासून युद्ध कर. पितामह, तुम्ही स्वतःच तुमच्या शत्रूला युद्धासाठी प्रोत्साहन देताय. हे वासुदेव, हे प्रोत्साहन नव्हतं, तर एक वीराने दुसऱ्या वीराची केलेली प्रशंसा आहे. पण तरीही जर अर्जुनाला अहंकार झाला असेल तर माझे बाण त्याच्या अहंकाराचा नाश करू शकतील. सावधान अर्जुना. केशव, ते बघ, गुरु द्रोणाचार्य, गुरु कृपाचार्य, जयद्रथ आणि शल्य सगळे पितामहांची मदत करायला येत आहेत. हे नक्कीच दुर्योधनाच्या आज्ञेवरून घडतंय. पण दुर्योधन हे विसरतोय की जगातल्या सर्वश्रेष्ठ धनुर्धारासाठी या सर्वांना थांबवणं काही कठीण काम नाहीये.
वाह अर्जुन वाह. वाह अर्जुन वाह. अभिमन्यू, भ्राता श्री अर्जुनाच्या विरुद्ध युद्धामध्ये पितामहांच्या मदतीसाठी आणि भ्राताश्रींचा वध करण्यासाठी कौरवांचे अनेक सेनापती समोर येत आहेत. आपणही भ्राताश्रींची मदत करायला हवी. बरं केलं काका की तुम्ही योग्य वेळी लक्षात आणून दिलत. आपल्याला या संधीचा उपयोग कौरवांच्या महारथींना पराजित करण्यासाठी करायला हवा. जर आपण पितामहांवर विजय मिळवला तर समजा आपण हे महायुद्ध जिंकलोच. चला चला. हे संजय, हे युद्ध आजच समाप्त होईल की काय? भीम आणि अर्जुनाच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकून तर मला असं वाटत आहे की युद्धात आजच कौरवांचा संपूर्ण विनाश होऊन जाईल. देवी, आजोबा आणि नातवाचं हे धर्मयुद्ध बघण्यासाठी स्वर्गलोकातून देवता, गंधर्व, चारण आणि महर्षीगणही उपस्थित झालेत. हो भगवान. पितामह भीष्म आणि साक्षात वासुदेवांचे सखा अर्जुनामध्ये होणारं हे युद्ध अतिशय अद्भुत आणि सर्व लोकांसाठी आश्चर्यजनक घटना आहे. कारण दोघांच्या मध्ये भगवान श्रीकृष्ण एक अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका वठवत आहेत. हो देवी, असं अद्भुत युद्ध युगांमध्ये क्वचितच बघायला मिळतं. ते बघा. देवी, पितामह भीष्मांनी कितीही प्रयत्न केले तरी ते गांडीवधारी अर्जुनावर विजय मिळवू शकत नाहीत. कारण अर्जुनाला स्वतः भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद आहे. भगवान, अर्जुन तुमचाही तर शिष्य आहे. त्याला तुमच्या आशीर्वादाचं कवचही प्राप्त आहे ना? हो देवी, हे तर स्पष्ट आहे की हनुमानाच्या रूपात आमचाच अंश त्याच्या रथावर बसून त्याची रक्षा करतोय. परंतु जर आजोबा आणि नातू असेच लढत राहिले तर प्रलयापर्यंत
दोघांचं युद्ध कुठल्याही निर्णयाशिवाय चालतच राहील. हे पार्था, चांगली संधी आहे, याचा लाभ घे. कदाचित पितामहांना दुसऱ्या बाजूने युद्ध करायचं आहे, पण तू त्यांना दुसऱ्या बाजूला जायची संधी देऊच नकोस. तुझ्या बरोबर युद्धात गुंतवून ठेव. यामुळे पांडव सेना पितामहांच्या हातून होणाऱ्या संहारापासून वाचू शकेल आणि भीमसेनेला कौरवांच्या सेनेचा संहार करायची संधी मिळेल. पार्था, जर पांडवांना युद्धात विजयी व्हायचं असेल तर तुला हीच रणनीती अंगीकारली पाहिजे. कारण हे अर्जुना, जो भीष्म पितामहांवर प्रतिबंध घालू शकेल असा योद्धा पांडव सेनेत तुझ्याशिवाय दुसरा कोणीच नाहीये. हे वासुदेव, मी हीच रणनीती वापरतो. चल सारथी. थांबा पितामह. संजय, मी अस्वस्थ झालो आहे आणि माझ्या अस्वस्थतेचं कारण आहे वासुदेव श्रीकृष्ण. प्रणाम महाराणी. आयुष्यमान भव. गांधारी, गांधारी. महाराज, महाराज. गांधारी, तू इथे? हो महाराज, तुमचा आवाज कापतोय. तुमचं शरीरही थरथरतंय. महाराज, तुमची तब्येत तर ठीक आहे ना? गांधारी, जर मनच शांत नसेल तर तब्येत कशी ठीक राहू शकेल? युद्धामुळे मन व्याकुळ होत आहे. आपल्या पुत्रांच्या भविष्याबद्दल विचार करून मी भयभीत झालो आहे. आर्यपुत्र, तुम्हाला युद्धामुळे असं विचलित होणं शोभत नाही. शेवटी तुम्ही एक क्षत्रिय महाराज आहात. परंतु मी हे कसं विसरू शकतो की मी एक पिताही आहे. गांधारी, रणभूमीवर जाण्याच्या आधी जेव्हा दुर्योधन माझ्याकडे आशीर्वाद मागायला आला होता तेव्हा मी त्याला विजयश्रीचा आशीर्वाद दिला होता. आणि मी आशीर्वाद देताना म्हटलं होतं की धर्म आणि सत्याचा विजय नक्कीच होईल. गांधारी, काय महाराज, मी काही चुकीचं बोलले का?
गांधारी, तू तुझ्या पुत्रांना विजयाचा आशीर्वाद द्यायला हवा होतास. जाऊ दे, जे झालं ते झालं. गांधारी, तात वेदव्यासांकडून आशीर्वाद मिळाल्यामुळे संजय आम्हाला युद्धाच्या बातम्या सांगू शकतो. तू सुद्धा ऐक. ये गांधारी, बस. नाही महाराज, माझ्याकडून युद्धाच्या बातम्या नाही ऐकल्या जाणार. का गांधारी? कारण महाराज, कौरव आणि पांडव दोन्ही आपलेच मुलं आहेत ना. या युद्धात दोघांपैकी कोणीही मारलं गेलं तरी विनाश तर कुरुकुळाचाच होईल ना. या युद्धातून परतून राजगादीवर कौरव बसो वा पांडव, महालात त्यांचे स्वागत न जाणे किती उजाड कपाळ आणि उजाड मनगटांना करावं लागेल. बस कर गांधारी, बस कर, बस कर गांधारी. तुझा प्रत्येक शब्द माझ्या हृदयामध्ये भाल्याच्या टोकासारखा टोचत आहे. हीच दशा माझ्या हृदयाची पण आहे महाराज, हीच दशा माझ्या हृदयाची पण आहे. मी आतल्या आत कोलमडते महाराज, मी आतल्या आत कोलमडते. कदाचित याच यातना माझ्या नशिबात लिहिल्यात, कदाचित याच यातना माझ्या नशिबात लिहिल्या आहेत. महाराज, तुम्ही संजय कडून युद्धाच्या बातम्या ऐका. माझ्यामध्ये या युद्धाच्या भयानक बातम्या ऐकायची शक्ती नाहीये महाराज, शक्ती नाहीये. मला आता निरोप द्या महाराज, मला आता निरोप द्या महाराज, मला आता निरोप द्या महाराज, मला आता निरोप द्या महाराज. गांधारी, खूप दुखतोय ना पितामह? अर्जुना, तू इथे? मला क्षमा करा पितामह, मला क्षमा करा. तुमच्या शरीराचे हे घाव माझ्याच बाणांनी दिलेत. तू क्षत्रिय धर्माचं पालन केलंयस वत्सा. एक क्षत्रिय असून जर तू युद्धभूमीवर शत्रूवर वार केला नसतास तर तो अधर्म झाला असता. माहितीये पितामह, पण हा धर्माचा नियम खूप निर्दय आहे, जो आपल्याच लोकांना शत्रू ठरवून समोर उभा करतो. तरीही तुला तुझ्या कर्तव्याचं पालन तसंच करायला हवं, जसं तू आज आपल्या शत्रूवर प्रहार करून केलेला आहेस. पितामह, तुमच्यावर मी बाण चालवल्यामुळे तुम्ही माझ्यावर रागावलात तर नाही ना? नाही अर्जुना, तू हा विचार करू नकोस की तुझ्या बाणांनी घायाळ होऊन मी तुझ्यावर रागावलोय. हो, जर तू मनापासून युद्ध केलं नसतंस तर मी नक्कीच तुझ्यावर रागावलो असतो आणि स्वतःलाच दोष दिला असता की मी तुला व्यवस्थित शिकवण दिली नाहीये. आणि अर्जुना,
माहितीये, हा विचारच माझ्या मनात असा जोरदार खोपला असता की त्याच्या यातना माझ्या शरीरावरच्या घावांपेक्षा बऱ्याच जास्त असत्या. पार्था, म्हणूनच मी म्हणतो की तुझ्या सर्व भावना सोडून युद्ध कर. तुझे बाण जेव्हा मला लागतात तेव्हा माझ्या शरीराला अवश्य जखमा होतात, पण माझ्या आत्म्याला शांती मिळते, समाधान मिळतं की तू धर्म, न्याय आणि सत्यासाठी सगळं विसरून युद्ध करतोयस. हे म्हणून पितामह, तुम्ही स्वीकार करताय की तुम्ही अधर्म, असत्य आणि अनितीची साथ देताय. हो, पण मी विवश आहे अर्जुना, मी विवश आहे. आणि ही विवशताच माझ्या नशिबात आहे. मी पिंजऱ्यात बंद असलेल्या त्या पक्षासारखा आहे जो फडफडू शकतोय, पण नशिबाच्या पिंजऱ्याची एक काडीही मोडू शकत नाहीये. आणि हीच माझी विडंबना आहे अर्जुना, हीच माझी विडंबना आहे. माझ्या या विवशतेला केवळ तूच संपवू शकतोस अर्जुना. तूच मला या पिंजऱ्यातून मुक्त करू शकतोस. पितामह, कृपया मला सांगा की मी तुम्हाला नशिबाच्या या पिंजऱ्यातून कसा मुक्त करू शकतो. तुमच्या यातना संपवून मला आनंदच होईल. सांगा, मी काय करू. माझा वध कर पितामह. पितामह, 14 वर्ष मी तुम्हाला भेटू शकलो नाही. 14 वर्ष आम्ही पांडव तुमच्या प्रेमापासून वंचित राहिलो. आणि 14 वर्षांनी आम्ही तुम्हाला भेटलो, तेही रणभूमीवर, एकमेकांचे शत्रू बनून. ही कशी विडंबना आहे. हे कसलं विचित्र कर्तव्य आहे. कर्तव्याचं पालन इतकं सहज नसतं पुत्रा. कर्तव्य कधी कधी अशी विडंबना घडवून आणतं की ज्याचं पालन करणं कठीण होऊन जातं. पण व्यक्तीला आपल्या सर्व भावनांचा त्याग करून आपल्या कर्तव्याचं पालन करावंच लागतं. तूही आपल्या कर्तव्याचं पालन करून माझा वध कर. पितामह, मी तुमचा नातू आहे. अर्जुना, हे काय, तू रडतोयस. एका योद्ध्याच्या डोळ्यात अश्रू शोभत नाहीत, पण त्याच्या शूरवीरतेचा अपमान करतात. हेच अश्रू रणभूमीवर शत्रूच्या विरुद्ध शस्त्र उचलण्यापासून थांबवतात. थांबव या अश्रूंना अर्जुना, थांबव यांना. अरे, जेव्हा माझे हे वृद्ध हात माझ्या तरुण नातवावर आपल्याच बाणांनी जखमा करताना कापत नाहीत, तर तुझे हे तरुण हात का कापतायत? तुझी दृष्टी का अस्थिर होतीये? मी तुला तुझा आजोबा असल्याच्या नात्याने तुझा धर्म,
आणि तुझ्या कर्तव्याचं पालन करायला सांगतोय. उद्या तू युद्धभूमीवर मला तुझा शत्रू समजून युद्ध करशील. तुझ्या बाणांनी माझ्या छातीवर नेम धरशील आणि आपले बाण चालवताना तुझे हात थरथरू देणार नाहीस. अजिबात थरथरू देणार नाहीस. परंतु पितामह. भास्कर अर्जुना, मला यापेक्षा अजून काही ऐकायचं नाहीये. तुला माझा आदेश कुठल्याही परिस्थितीत ऐकावा लागेल. आणि हेही लक्षात ठेव की मला इच्छा मृत्यूचं वरदान प्राप्त आहे. आणि माझी अंतिम इच्छा हीच आहे की मी माझ्या नातवाच्या हातानेच मरावं. पितामह, आपल्या नशिबाने आपल्याशी असा अन्याय का केला? का आपल्या दोघांची इतकी कठीण परीक्षा घेत आहे? जा बाळा, उद्या युद्धभूमीवर भेटूया. वा, बघितलंस भाच्या? दिवसा दोघे एक दुसऱ्याशी युद्ध करतात आणि रात्री एक दुसऱ्यांच्या घावांवर लेप लावतात. परंतु मामाश्री, आता तुम्ही माझ्या घावांवर मीठ चोळताय. चला चल. प्रणाम पितामह. प्रणाम पितामह. आयुष्यमान भव. बसा युवराज, बसा गंधार नरेश. पितामह, ते राहू दे. आधी सांगा की आपला शत्रू अर्जुन तुम्हाला भेटायला कशासाठी आला होता? हो, सांगा पितामह, सांगा. नाही, तुझा शत्रू अर्जुन मला भेटायला आला नव्हता. आम्ही आमच्या डोळ्यांनी अर्जुनाला तुमच्या तंबूतून जाताना पाहिलंय. काय खोट आहे? मी कधीच खोटं बोलत नाही वत्सा. जो आला होता तो तुमचा शत्रू अर्जुन नाही, माझा नातू आला होता. जो आपल्या आजोबांना भेटायला आला होता. आजोबांना घायाळ बघून जो नातू स्वतः घायाळ झाला होता, स्वतः घायाळ झाला होता. पण तुला ही गोष्ट कधीच समजणार नाही दुर्योधना, नाही समजणार. परंतु एक घावही तुम्हाला त्यानेच दिले होते, तरीही तुम्ही त्याला आपला नातू म्हणत आहात. आणि मीही तर तुमचा नातूच आहे. नाही नाही युवराज, नाही. हेच तर विडंबना आहे की तू माझा नातू असूनही माझा नातू नाहीयेस. तू एखाद्या नातवासारखा मला कधी भेटलासच नाहीस. तू कधी एखाद्या नातवासारख्या माझ्या मनातल्या भावना वेदना समजून घ्यायचा प्रयत्नच नाही केलास. जसा एक नातवासारखा अर्जुन माझ्या छातीशी येऊन मिठी मारतो, तू कधी तसं केलंच नाहीस. मग मला कसं वाटेल युवराज दुर्योधना की तू पण माझा नातू आहेस? युवराज, तू नेहमी एका राजासारखा मला आदेश दिलेला आहेस, पण कधी माझ्या आज्ञेचं पालन नाही केलेलंस. युवराज दुर्योधन, तुझ्याशी माझं नातं एक बंधन आहे आणि अर्जुनाशी मनाशी मनाचं नातं आहे. पण या सगळ्या गोष्टी तुला नाही कळणार. तुला नाही कळणार या सगळ्या गोष्टी. आणि यावेळीही तू युवराज म्हणून प्रश्न विचारतोयस दुर्योधना. तुला ही गोष्ट कधीच कळलेली नाही की तुझा पितामह 100 कौरवांमध्ये राहूनही जीवनभर एकटाच राहिलाय. ते यासाठी पितामह की तुमचं मन कौरवांबरोबर राहूनही पांडवांमध्येच अडकलंय, ज्यांचा वध न करण्याची तुम्ही प्रतिज्ञा केलेली आहे. हो, आणि याच प्रतिज्ञेमुळे
केवळ 5 पांडव ज्यांचा वध करण्यासाठी पितामहांचे 5 बाणही पुरेसे आहेत. ते युद्धभूमीवर कौरवांच्या छाताडावर चढून युद्ध करत आहेत. पितामह, जर तुम्ही तुमच्या नातवाला रात्रीच्या अंधारात छातीशी कवटाळून असे लाड करत राहिलात तर मग जिंकलंच आपण हे युद्ध. हो भाच्या, मला तर वाटत आहे की रात्रीच्या अंधारात अर्जुन नातवाचा वेश घेऊन आपल्या आजोबांकडे नाही तर कौरव सेनेच्या सेनापतींकडे उद्याच्या युद्धाची रणनीती ऐकायला आला होता. हो गंधार नरेश, युवराज, तुमच्या मामाच्या जिभेला लगाम घाला. हे माझ्यावर संशय घेताय, माझ्यावर, ज्याने हस्तिनापूरच्या आजीवन सुरक्षेचा पण घेतलाय, ज्याने हस्तिनापूरच्या सेवेत आपला प्रत्येक श्वास खर्ची घातलाय. या युद्धात पांडवांच्या मार्गात एक भिंत बनून उभा आहे मी, आणि हे माझ्यावर संशय घेत आहेत. कोणाची तोंड तुम्ही बंद कराल? कोणाची तोंड? ही शंका तर कौरवांच्या बाजूने लढणाऱ्या प्रत्येकाच्या मनात वारंवार येते आहे. तुमच्यावरचा हा संशयाचा वृक्ष सर्व कौरव सेनेत पसरतच चाललाय. याचं कारण तुमच्या मनात असलेलं त्या पांडवांबद्दलचं प्रेम आहे, जे तुमच्या देशभक्तीवर वरचढ ठरतंय. वरचढ माझ्या देशभक्तीवर संशय घेणाऱ्या प्रत्येक योद्ध्याला मी उद्या युद्धभूमीवर दाखवून देईन की मी प्राण देऊ शकतो, परंतु हस्तिनापूरच्या सुरक्षेवर संकट नाही येऊ देऊ शकत. जा युवराज, उद्या युद्धभूमीवर मी तुमच्या सगळ्यांच्या शंकांच्या विषारी नागाच्या फण्यांच्या माझ्या बाणाच्या आघाताने चिंधड्या उडवीन. भाच्या, मला तर वाटत आहे की रात्रीच्या अंधारात अर्जुन नातवाचा वेश घेऊन आपल्या आजोबांकडे नाही तर कौरव सेनेच्या सेनापतींकडे उद्याच्या युद्धाची रणनीती ऐकायला आला होता. हो